पूर्वाश्रमीचे प्रेमसंबंध असलेल्या प्रेयसीने आपल्याच नवऱ्याच्या मदतीने एका 35 वर्षीय तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून शस्त्राचे घाव घालीत हत्या केल्याची घटना यवतमाळच्या लाशिना शिवारात उघडकीस आली। मृतकचा वारंवार होणारा त्रास असह्य झाल्याने हत्या केल्याची कबुली प्रेयसी आणि तिच्या नवऱ्याने पोलिसांकडे दिली। आतिश सुभाषराव देशमुख असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे, तर रुपाली अंकुश खोडे असे मारेकरी प्रेयसीचे नाव आहे। अंकुश खोडे असे मारेकरी पतीचे नाव असून प्रेयसी रुपाली आणि आतिश देशमुख यांचे लग्नापूर्वी अनैतिक संबंध होते। मात्र आता रुपालीने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने मृतक आतिश हा वारंवार रुपालीला त्रास देत होता। दरम्यान या घटनेची माहिती प्रेयसीचा पती अंकुशला होती। त्यांनी मृतक आतिशला समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र आतिशने अंकुशला जीवे मारण्याची धमकी दिली। वारंवार होत असलेल्या असह्य त्रासामुळे त्रस्त झालेल्या प्रेयसी आणि तिच्या पतीने आतिशला संपविण्याचा कट रचला आणि रात्री दरम्यान आतिशला फोन करून लाशिना शिवारात बोलावून घेतले। आतिश येताच त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याच्यावर चाकूचे वार करीत दगडाने ठेचून त्याची हत्या केली आणि दोघेही मारेकरी घटनास्थळावरून निघून गेले। दरम्यान हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक बाबीवरून कॉल डिटेल्स तपासण्यात आले, त्यावरूनच प्रकरणाचा उलगडा झाला। या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसी आणि तिच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्यावेळी आतिशला फोन करून बोलावून घेतले आणि हत्या केली अशी कबुली प्रेयसी आणि तिच्या पतीने पोलिसांकडे दिली। 2026 रोजी पोलीस स्टेशन लाडखेड अंतर्गत लासिना जंगल शिवार येथे एका 35 ते 36 वर्षाच्या युवकाची निर्गुण हत्या करण्यात आली याबाबत माहिती मिळाली। त्यावरून आम्ही आमचे पथक घटनास्थळी पोहोचलो। तेथे घटनास्थळाची पाहणी केली असता सदर मृतका याला धारदार शस्त्रांनी आणि दगडांनी ठेचून डोळ्यात चटणी वगैरे टाकून मारण्यात आले होते। त्या मृतकाच्या नावाची ओळख पटवली असता त्याचे नाव आम्हाला माहीत पडले की आतिश सुभाष देशमुख, राहणार यवतमाळ। आणि त्या अनुषंगाने मग आतिशच्या मोबाईलवरून आम्ही CDR-SDRची माहिती प्राप्त करून त्याचे ॲनालिसिस करून यातील 2 आरोपी निष्पन्न केले। त्यांचे नाव आहेत अंकुश नागोराव खोडे आणि रुपाली अंकुश खोडे, दोन्ही राहणार यवतमाळ। आणि मग त्यांना पुढील कारवाई करता लाडखेड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले। नेमकी हत्या का करण्यात आली होती, त्याचं नेमकं कारण काय? त्यात जो मृतक आहे आतिश सुभाष देशमुख आणि रुपाली अंकुश खोडे आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांचे पहिलेपासून संबंध होते आणि मग त्या संबंधानुषंगाने जी आरोपी आहे तिने असहमती दर्शवली होती। परंतु जो मृतक आहे याच्याकडनं वारंवार संबंध ठेवण्याबाबत तिला ब्लॅकमेलिंग म्हणा किंवा तिला त्रास देण्यात येत होता। त्या अनुषंगाने मग जी मृतक आहे जे आरोपी आहे आणि आरोपीचे दोन्ही आरोपी यांनी संगनमताने सदर मृतकाला घटनास्थळी बोलावून त्याचा खून केला।